नमस्कार सर्वांना, जय शिवराय. तर 2 दिवसानंतर आपला ॲडव्हान्सचा क्लास चालू होत आहे. तर या ॲडव्हान्सच्या क्लासमध्ये वेगळं काय असणार? ज्या ठिकाणी तुम्ही आता व्हिडिओ पाहताय याच ठिकाणी याच ऑफिसमधून तुमचा हा क्लास कंडक्ट केला जाणार आहे. तर आज आपण डिटेल्समध्ये पाहणार आहोत की या 2 दिवसामध्ये ॲडव्हान्समध्ये आपण काय काय शिकवणार आहे. जे काही बेसिक लोक असतील ज्यांनी ऑलरेडी त्या ठिकाणी क्लासेस केलेला असेल आणि गरज असेल एक नेक्स्ट मूवची, एक्स्ट्रा प्रॉफिट अर्न होण्याची किंवा काहीतरी त्या ठिकाणी गोष्टी आडव्या येतात की ज्याच्यामुळे प्रॉफिट कमी होत आहे. तर आपण आज पाहणार आहोत ॲडव्हान्समध्ये काय आहे, सिलेबस काय आहे. जसं की गोल्ड असेल, गोल्डची रेंज अजून काय जाऊ शकते, बरोबर. तर मॅक्झिमम रेंज काय, कारण आजपर्यंत गोल्ड या रेंजपर्यंत कधीच गेलेलं नव्हतं, अशा रेंजला आहे. त्याच्या पाठीमागं काही फंडामेंटल गोष्टी पण असतील पण जे काही फंडामेंटल गोष्टी घडतात जगाच्या लेवलवरती, ओके. तर त्याच्यामुळं गोल्डमध्ये मुवमेंट होते पहा. मग त्याच्यामध्ये टेक्निकल खरंच काम करेल का? टेक्निकल जर काम करेल तर कुठपर्यंत करेल आणि फंडामेंटल इथून पुढं कशा प्रकारे मार्केट ऑपरेट होऊ शकतं आपण पाहूया. तर स्टार्टिंगला पाहूया की आपण सिलेबस काय असणार आहे पहा ॲडव्हान्स, ओके. तर तुम्हाला जे काही शिकवलं जाणार आहे ॲडव्हान्समध्ये, जे बेसिकमध्ये शिकवलं जात नाही, कारण लाईव्हमध्ये शिकवणं आणि त्या ठिकाणी ऑनलाईन शिकवणं काहीतरी थोडेफार बंधनं येतात पहा. आणि जे काही तुमचं बेसिकमध्ये कवर झालेलं नाही ते ॲडव्हान्समध्ये कवर होणार आहे. तर ॲडव्हान्समध्ये काय काय होईल पहा. जसं की सप्लाय डिमांड झोन असेल, सप्लाय अँड डिमांड. तर सप्लाय अँड डिमांड झोन काय आहे? सप्लाय आणि डिमांड झोन आणि सपोर्ट आणि रेजिस्टन्समध्ये डिफरन्स काय हे सुद्धा तुम्हाला दिलं जाणार आहे. मागणी आणि पुरवठा यानुसार मार्केट कसं चालतं पहा. प्रत्येक जे मार्केट आहे ते मागणी आणि पुरवठ्यानुसार चालतं पहा. आणि हे जे मार्केट आहे हे सुद्धा मागणी आणि पुरवठ्यानुसार ऑपरेट होतं. तर मग या ठिकाणी ऑर्गनायझेशनच्या एंट्र्या कशा प्रकारे होतात सप्लाय आणि डिमांड झोनला, कारण ज्या ठिकाणी लिक्विडिटी जास्त असते, लिक्विडिटी ग्रॅब करण्यासाठी त्या ठिकाणी ऑर्गनायझेशन एंट्री करतात. कारण आपण पाहतो की ऑर्गनायझेशन जे आहेत ते त्या ठिकाणी छोट्या फंडने एंट्री करत नाहीत पहा. त्यांची ह्यूज फंड असतात, लॉट साईज मोठी असते. मग त्यांना एंट्री भेटण्यासाठी त्यांना ज्या ठिकाणी लिक्विडिटी म्हणजे पैसा जास्त आहे मार्केटमध्ये त्या ठिकाणी ते एंट्री करतात पहा. मग ते एंट्री कुठे आहे त्यांची आणि त्यांचं एक्झिट कुठं होऊ शकते ते आपण सप्लाय आणि डिमांड झोनमध्ये ॲडव्हान्समध्ये पाहणार आहोत, ओके. हा झाला पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट काय असेल सर्वात महत्त्वाचा, तर तो आहे फंडामेंटल, ओके. फंडामेंटल सर्वांना माहित आहे फंडामेंटल म्हणजे काय. फंडामेंटल म्हणजे काय, तर न्यूज. फंडामेंटल म्हणजे काय, तर न्यूज. न्यूजमध्ये मार्केट कसं ऑपरेट होतं पहा. आपण पाहतो, आपण बेसिकमध्ये त्या ठिकाणी पाहिलेलं आहे की फंडामेंटल म्हणजे न्यूज. ज्यावेळेस न्यूज येते त्यावेळेस मार्केटमध्ये मुवमेंट कशी होते त्यावेळेस आपण 3 डाटा पाहतो, प्रिव्हियस, फोरकास्ट आणि ॲक्च्युअल, ओके. तर या डाटामध्ये ज्याप्रमाणे मुवमेंट होते किंवा ज्याप्रमाणे ॲक्च्युअल डाटा त्यावेळेस डिस्प्ले होतो त्यावेळेस मार्केटमध्ये मुवमेंट कशी होते, ओके. तर आपण ॲडव्हान्समध्ये काय पाहणार आहोत, तर ॲडव्हान्समध्ये आपण हे पाहणार आहोत की प्रिव्हियसचा पूर्ण जो डाटा आहे, पूर्ण जो चार्ट आहे तो रीड करणार आहे. आणि याच्या पाठीमागं कोणत्या न्यूज आल्यानंतर मार्केटमध्ये कोणती कंडिशन असताना न्यूजमुळे कशा प्रकारे मार्केट गेलेलं आहे हे पाहणार आहोत. कारण न्यूज अशा असतात, बरेच जण म्हणतात की न्यूज टायमिंगला त्या ठिकाणी आपण ट्रेडिंग करायची नाही असं शिकवलं जातं. परंतु जर तुमचं परफेक्ट जर तुमचा स्टडी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी न्यूजमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे ट्रेडिंग करू शकता. कारण न्यूजमध्ये मार्केटमध्ये मुवमेंट खूप होते पहा, ह्यूज मुवमेंट होते. जर तुमचा चांगला स्टडी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ट्रेडिंग करू शकता. आता जे लोक त्या ठिकाणी फंडामेंटल त्या ठिकाणी शिकत नाहीत किंवा स्टडी करत नाहीत त्यांच्यासाठी थोडं अवघड होतं पहा. याचं रिझन काय आहे, तर फंडामेंटल कधी कधी 1, 1.5, 2, 2.5 तास त्या ठिकाणी मुवमेंट होऊ शकते. तर कधी कधी अशा न्यूज असतात की त्या न्यूज लॉंग टर्म इम्पॅक्ट करतात पहा. जसं की 4 महिने, 5 महिने, 6 महिने. जसं की फेड रेट कट असेल, पाठीमागं 3 महिन्यापूर्वी आपण एक लाईव्ह घेतलं होतं पहा की त्यावेळेस एक फेड रेट कट आलता USA चा, अमेरिकेचा.
आणि त्यावेळेस जगाचं पूर्ण मार्केटवरती काय परिणाम होईल त्यावेळेस सांगितलं होतं. कारण त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये मंदी आहे, इन्फ्लेक्शन आहे आणि त्यावेळेस फेड रेट कट झालेला होता. म्हणजेच काय, जी अमेरिकेची जी नॅशनलाइज बँक आहे त्या बँकेने तो रेट कट केला, तर त्याचा इम्पॅक्ट काय झाला तो पूर्ण जग आता पाहत आहे पहा. त्याच्यामुळेच आपलं इंडियन स्टॉक मार्केट सुद्धा खाली पडलेलं आहे. हेच रिझन आहे आणि हे 3 महिन्यापूर्वी सांगितलं होतं. तर हे काही वेगळं काहीच नाही, सायन्स वेगळं काहीच नाही. याच्यामध्ये जी काही न्यूज सांगेल ती तुम्हाला रीड करता आली पाहिजे फक्त, दॅट्स इट, बाकी काहीच नाही. ओके, आता हा जो पार्ट आहे हा कोणता आहे, हा टेक्निकलचा आहे. हा जो पार्ट आहे हा कोणता आहे, तर हा फंडामेंटलचा आहे. म्हणजेच काय, न्यूज. तुम्हाला टेक्निकल पण आलं पाहिजे, तुम्हाला फंडामेंटल पण जमलेलं पाहिजे आणि त्याच्यानंतर जे आहे सायकोलॉजी. महत्वाचा पार्ट आहे हा सायकोलॉजी. सायकोलॉजी म्हणजे काय, म्हणजे तुमचे इमोशन. इमोशन बेस्ड ट्रेडिंग कशी होते पहा. सायकोलॉजी काय आहे, बरोबर. फक्त टेक्निकल फंडामेंटल किंवा बेसिक नॉलेज घेतल्यानंतर ट्रेडिंग होते का, तर नाही होत पहा. तर त्याच्या पाठीमागं ट्रेडरची एक सायकोलॉजी असते, एक इमोशन असते. कधी कधी काय होतं, टेक्निकल एक सांगतो पहा आणि 2 ट्रेडर असतील ज्याची इमोशन जर किंवा सायकोलॉजी जर परफेक्ट असेल तर त्याचा ट्रेड वेगळ्या पद्धतीचा असतो. इमोशन आणि सायकोलॉजी कशाशी रिलेटेड आहे, तर ती आहे रिस्क मॅनेजमेंट. रिस्क मॅनेजमेंट बरेच जण त्या ठिकाणी शिकलेले असतील, 1:3, 1:4, 1:5. परंतु खरंच ही मार्केटमध्ये ऑपरेट होतं का, तर कधी होतं कधी नाही होत, बरोबर. तर मग रिस्क मॅनेजमेंटमध्ये तुमचा रेशो कसा पाहिजे, रेशो खूप महत्त्वाचा आहे पहा या ठिकाणी, की प्रॉफिट लॉस रेशो काय पाहिजे. कधी कधी 1:2 असेल, 1:3 असेल, 1:4 असेल, कधी कधी 1:7 भेटेल, 1:8 भेटेल, कधी कधी 1:1 पण असेल. परंतु 1:1 कधी असेल, बरोबर. तर ते आपण डिस्कस करणार आहोत की रिस्क मॅनेजमेंट फॅक्टरमध्ये. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं येतं पहा तुमचं एंट्री आणि एक्झिट. काय तर एंट्री पॉइंट अँड एक्झिट. ट्रेड घ्यायचा कधी आणि ट्रेड त्या ठिकाणी एक्झिट कधी करायचं, सर्वात महत्त्वाचं आहे. आणि हेच शिकण्यासाठी आपण पूर्ण कोर्स करतो पहा. ॲडव्हान्समध्ये तुम्हाला डिटेल्समध्ये दिलं जाणार आहे की एंट्री आणि एक्झिट काय असणार आहे पहा. मार्केटमध्ये कोणत्या पॉईंटला एंट्री केली पाहिजे आणि कोणत्या पॉईंटला एक्झिट केली पाहिजे पहा. कधी कधी प्रॉफिटमध्ये त्या ठिकाणी एक्झिट होतो, कधी कधी लॉसमध्ये पण एक्झिट व्हावं लागतं पहा. ओके, त्याच्यानंतर आहे सर्वात महत्त्वाचा म्हणजे सर्वांना आवडता असा आहे SMC, बरोबर. जर तुम्हाला पैसा दिलेलाच आहे 5 लाख रुपीज, तर तुम्ही हा विचार करणार की बिझनेसमध्ये स्मार्ट पद्धतीने कसा इन्व्हेस्ट करायचा. तर तुम्ही असा बिझनेस चॉईस करणार कसा, की जो तुम्हाला स्मार्ट पद्धतीने त्या ठिकाणी पैसे देईल, अर्निंग होईल. स्मार्ट पद्धतीने म्हणजे कसा, कमी वेळामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त उत्पन्न भेटेल. प्लस दुसरं म्हणजे काय, कमी भांडवलामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला उत्पन्न भेटेल, बरोबर. तर स्मार्ट पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही पैशाचा विचार करता एका बिझनेससाठी, ऑर्गनायझेशन एंट्री पॉईंट एक्झिट पॉईंट होतात हे पण बिझनेसच्याच हिशोबाने होतात पहा. म्हणजेच काय, ते पण त्यांचा जो पैसा आहे तो इन्व्हेस्ट करताना असा विचार करतात की मी कोणत्या पॉईंटला त्या ठिकाणी एंट्री घेतल्यानंतर मला जास्तीत जास्त प्रॉफिट होईल कम्पेअर टू कमी भांडवल, मिनिमम कॅपिटल. क्लिअर. तर मग SMC मध्ये तुम्हाला काय काय दिलं जाणार आहे, मी हे क्लिअर करतो. SMC मध्ये तुम्हाला काय काय दिलं जाणार आहे. पहिलं दिलं जाईल IDM. इंड्युसमेंट. काय होईल जर तुम्हाला आधीच जर समजलं मार्केटमध्ये मार्केट हाय आणि लो क्रिएट करत आहे, जसं की मार्केटमध्ये असेंडिंग चॅनल पॅटर्न बनत आहे. ओके, मार्केटमध्ये अशी मुवमेंट होत आहे. आता हे असेंडिंग चॅनल पॅटर्न बनत आहे हे आपल्याला कधी कळतं, या पॉईंटला मार्केट गेल्यानंतर कळतं की हा असेंडिंग चॅनल पॅटर्न होत आहे. पण जर तुम्हाला या पॉईंटला जर समजलं
की मार्केट हे असेंडिंग चॅनल पॅटर्न करत आहे, त्यावेळेस एंट्री घेणं सोपं होईल ना? तर खूप सोपं होईल, कारण तुम्हाला प्रत्येक पॉईंटला त्या ठिकाणी ट्रेड भेटणार आहे. याला बोललं जातं इंड्युसमेंट. तर इंड्युसमेंट तुम्हाला डीपमध्ये शिकवलं जाणार आहे. दुसरं काय असेल? फ्रॅक्टाईल. तर फ्रॅक्टाईल काय आहे? फ्रॅक्टाईल म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सपोर्ट लेवलला एंट्री घेता, तुम्ही काय पाहता सपोर्टला? एक तर तुम्ही कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहताल काय होईल ते, ओके. दुसरं काय पाहणार आहात की त्या ठिकाणी डब्ल्यू पॅटर्न होत आहे, बरोबर. आणि जर तुम्हाला या ठिकाणी डब्ल्यू पॅटर्न होत आहे हे कधी समजणार? ज्यावेळेस मार्केट या लेवलला येईल, बरोबर. म्हणजे पूर्णपणे तुम्हाला हा डब्ल्यू झालेला दिसेल, त्यावेळेस तुम्ही रिट्रेसमेंटला या ठिकाणी एंट्री घेता. परंतु जर तुम्हाला याच पॉईंटला जर समजलं मार्केट असं आलेलं आहे सेलिंगला, आणि इथं जर समजलं तुम्हाला की हा डब्ल्यू पॅटर्न करत आहे, तर तुमची एंट्री इथेच पडेल बा. क्लिअर? दोन सिनेरिओ आहेत, हा आहे पहिला, हा आहे दुसरा, ओके. आता या पहिल्यामध्ये पहा, पहिल्याला तुम्ही एंट्री कुठं करणार आहात? या ठिकाणी, ओके. या ठिकाणी एंट्री करणार आहात तुम्ही. स्टॉप लॉस कुठे लागेल? इथे लागेल. स्टॉप लॉस मोठा आहे, बरोबर. परंतु या सेकंड सिनेरिओ मध्ये तुमची एंट्री इथंच होणार आहे पहा, स्टॉप लॉस खूप छोटा लागेल, बरोबर. तर मग तुम्हाला या ठिकाणी रिस्क रिवॉर्ड रेशो जो आहे तो जास्त भेटणार आहे, म्हणजे कमी रिस्क आणि प्रॉफिट जास्त भेटणार आहे. तर हे कसं पाहणार आहोत आपण? तर ते आहे फ्रॅक्टाईल, बरोबर. तर मग आपण त्याच्यामध्ये डीपली फ्रॅक्टाईल पाहणार आहोत, लाईव्हला पाहणार आहोत, बॅक टेस्टिंग करून सुद्धा पाहणार आहोत, आणि नेक्स्ट मूव्ह काय होईल हे सुद्धा सांगितलं जाईल. जसं की आता परवा लेक्चर स्टार्ट आहेत आपले, बरोबर. या ठिकाणी लाईव्ह आहेत, याच ऑफिसमध्ये होणार आहेत. एकदा ऑफिस दाखवा. याच ऑफिसमध्ये त्या ठिकाणी तुमचे लेक्चर कंडक्ट केले जाणार आहेत. तर इथे तुम्हाला लाईव्ह प्रॅक्टिकली करून दाखवलं जाणार आहे की आता मार्केटमध्ये मुवमेंट काय होऊ शकते, समोर दाखवलं जाणार आहे, लाईव्ह चार्टवरती दाखवलं जाणार आहे. सॅटर्डे संडे मार्केट ऑफ असल्यामुळे जर BTC वरती जर कोण करत असेल तर BTC वरती लाईव्ह ट्रेड सुद्धा दिले जातील. आणि जे काही त्या ठिकाणी सॅटर्डे संडे बाकी पेअर असतील, जसं की गोल्ड असेल, सोमवारी त्या ठिकाणी मार्केट ओपन झाल्यानंतर मुवमेंट काय होऊ शकते लाईव्हमध्ये ते सुद्धा सांगितलं जाणार आहे. याच एज्युकेशन, हेच कसं त्या ठिकाणी ऑपरेट होतं किंवा अप्लाय कसं होतं पहा, हे तुम्हाला दिलं जाणार आहे, ओके. तिसरं जे आहे HMC मध्ये, याच्यामध्ये इन्क्लूड करणार आहे आपण दोन कॉम्बिनेशन, एक सप्लाय डिमांड, ओके, आणि दुसरा स्मार्ट पद्धतीने आपण पैसा कसा इन्व्हेस्ट करणार, जसं की त्याला बोललं जातं स्मार्ट मनी. हे दोन्ही पण तुम्हाला इथे अप्लाय करून दाखवले जाणार आहे. आणि ऑर्गनायझेशनचे एंट्री आणि एक्झिट पॉईंट लिक्विडिटीनुसार कसे ग्रॅब होतात हे तुम्हाला तिसऱ्या पॉईंटमध्ये या ठिकाणी दाखवलं जाणार आहे. बाकीच्या ज्या बेसिक गोष्टी आहेत, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, चेंज ऑफ कॅरेक्टर, ते तर आहेच पहा. हायर हायच्या वेळेस मार्केट बनवत जाणार आहे, त्याच्यानंतर चेंज ऑफ कॅरेक्टर कसं होईल, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झाल्यानंतर त्या ठिकाणी ट्रेड कसा घ्यायचं, ते तर बेसिक आहे, ते तर दिलंच जाणार आहे. परंतु पूर्ण ॲडव्हान्समध्ये तुम्हाला हे दिलं जाणार आहे. तर आपली बॅच चालू होत आहे 10 आणि 11 तारखेला, शनिवारी आणि रविवारी, ओके. म्हणजे परवा शनिवार आहे, शनिवार आणि रविवारी बॅच होत आहे. त्या ठिकाणी 11 ते संध्याकाळी 5 हा टायमिंग आहे. या ठिकाणी लोकेशन पण त्या ठिकाणी खाली मेन्शन असेल पहा, तरी पण मी लोकेशन सांगतो. अपोजिट सीझन मॉल आहे पहा, मार्वेल फिगो बिल्डिंगचं नाव आहे, 6th फ्लोअरला 6100 ऑफिस नंबर आहे. या ठिकाणी तुमचं पूर्ण लाईव्ह होणार आहे. आता या ठिकाणी लाईव्हचा डिफरन्स काय असतो आणि ऑनलाईनचा डिफरन्स काय असतो? एक लाईव्हमध्ये एक ट्रेडरचं एक क्लायमेट असतं. आता या ठिकाणी 30 लोकांची ट्रेडरची कम्युनिटी येणार आहे. ट्रेडर लोक असतील, एक क्लायमेट वेगळं असतं. मी कायम सांगतो पहा त्या ठिकाणी की स्पर्धा परीक्षा किंवा बाकीचे जे स्टडी करणारे असतात पहा, जसं की CA असतील, यांची स्टडी करणारे विद्यार्थी जे असतात ते त्यांना एक लायब्ररी असते पहा, त्याच्यामध्ये जाऊन स्टडी करतात. रिझन काय असतं तर एक क्लायमेट असतं पहा. असंच क्लायमेट या ठिकाणी असेल. आणि फर्स्ट टाईम पुण्यामध्ये ऑफलाईन बॅचेस स्टार्ट होत आहेत, ते पण ॲडव्हान्स, ओके, करन्सी मार्केटची. ठीक आहे. तर चला भेटूया शनिवारी. थँक्यू.